जास्त वेळ घेणार नाही, मला कल्पना आहे. लेट झालं. जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी शाक्यसिंह तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे माझे उद्धारकर्ते विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्णवाद वर्गवाद वंशवाद याच्या विरोधात ज्यांनी म्हणून ज्या व्यक्तींनी संघटनांनी आपले योगदान दिले, स्वतंत्र समता बंधुता आणि न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी योगदान दिले, त्या प्रत्येक व्यक्तीस त्या प्रत्येक संघटनेस मी निर्वाद वंदन करतो. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माच्या प्रसार आचार विचार आणि संस्काराचे काम चालते, ही तुमची माझी आणि तमाम भारतीयांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या धम्मसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष या धम्मसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष म्हणते काश्यप सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, या संस्थेचे विद्यमान ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, या संस्थेचे कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, या संस्थेचे विद्यमान रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय जौंजाळे सर, सुभाष जौंजाळे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक खरं तर आदरणीय विजयजी गायकवाड गुरुजी, ठाणे जिल्हा अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रशिक्षक तसेच कल्याण तालुका अध्यक्ष आदरणीय अशोकजी जाधव गुरुजी, आपल्या आजच्या प्रशिक्षण शिबिराचे दुसरे प्रशिक्षक केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समता सैनिक, मला वाटतं डीओ म्हणून डिव्हिजनल ऑफिसर आदरणीय सुभाषजी खराटे संजय खराटे गुरुजी, येथे उपस्थित कल्याण तालुक्याचे प्रचार पर्यटन विभागाचे आदरणीय अडकित्ते गुरुजी, संस्कार विभागाचे आदरणीय अहिरे गुरुजी, महिला कल्याण तालुका महिला कार्यकारिणीच्या आदरणीय बाबुलताई, आदरणीय खोब्रागडे ताई, जे आजच्या माझ्यासहित जे आजच्या कार्यक्रमाचे किंवा प्रशिक्षण शिबिराचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणजे माजी अध्यक्ष आदरणीय पंढरीनाथ चंद्रमौली गुरुजी, माझे सर्व सहकारी धम्मबंधू, महिला पदाधिकारी, उपस्थित सर्वांना सन्मानाचा मानाचा प्रेमाचा विनम्र सविनय जय. प्रस्तावना खरं तर लांबवायची नव्हती, कारण अध्यक्ष झाल्यानंतर विस्तृत बोलावं लागतं असं माझ्या काहीतरी डोक्यात होतं. म्हटलं थोडं विस्तृत मला प्रत्येक व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं हो. तर म्हटलं या अगोदर मी बोललो आहे, थोडाफार चुकत लागत शिकत होतो. म्हटलं अध्यक्ष पदाची धुरा आली की थोडं स्टेप बाय स्टेप बोलावं लागेल आपल्याला, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आहे, शिकत आहे. तर मी शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू राहीलच. अधिक विषय खरं तर मी जसं शार्दूल गुरुजी म्हणाले की कंपॅरिझन त्यांनी जसं केलं माझ्या डोक्यात नक्की ते कंपॅरिझन झालंच. आणि शिकल्याचं समाधानही कधी कधी लागतं माणसाला. बुद्ध असं म्हणतात की तुम्ही धम्म एकदा श्रवण केला, दोनदा श्रवण केला, एकदा श्रवण केल्यानंतर कधी कधी तुम्ही ऐकता, दुसऱ्यांदा धम्म नेहमी श्रवण केलं पाहिजे. धम्म जसं मी नेहमी म्हणतो मोबाईलची जी बॅटरी आहे ती चार्जिंग होते ती डिस्चार्ज होते पुन्हा, तसं मला पुन्हा चार्ज करावी लागते. चांगल्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या कानावरती पडल्या पाहिजेत, चांगल्या लोकांच्या तुम्ही सहवासात राहिले पाहिजे. तिथे संस्कार आहेत आणि ते आहेत, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. म्हणून ते पुन्हा एक प्रकारे आजच्या काळानुसार ते रिचार्ज करावे लागतात. बुद्ध असे म्हणतात की त्यामुळे ते धम्म तुम्ही सतत एकदा श्रवण केलं की तुम्ही ते ऐकता, दुसऱ्यांदा तुम्ही श्रवण केलं त्याला तुम्हाला अजून क्लिअरिटी येते, आणि तिसऱ्यांदा तुम्ही श्रवण केलं तर तुम्ही ते खरं आत्मसात देखील करतात. म्हणजे ही धम्म श्रवण करण्याची ऐकण्याची प्रोसेस आहे. मला त्या प्रोसेसची आठवण झाली. पहिल्यांदा मी जेव्हा अगदीच नवीन बाबा भारतीय बौद्ध महासभेचे पहिलं शिबिर अटेंड केलं
त्यानंतर मी ते ऐकलं, काही सोडूनही दिलं असेल. मी आता हे दुसऱ्यांदा ऐकलंय. तर कधी कधी दुसऱ्यांदा आपण जेव्हा ऐकतो, एखादं पुस्तक वाचतो किंवा ऐकतो, त्याचं आकलन नव्यानं होतं. मी जेव्हा धनंजय कीर वाचला, धनंजय कीर मी 10वीला असताना वाचलं होतं. काकांकडे पुस्तक होतं, काका भारतीय बौद्ध महासभेत होते XYZ. तर मी तेव्हा ते वाचलं. मी धनंजय कीरांचं पुस्तक पुन्हा आता 2024 मध्ये वाचताय. 24 मध्ये वाचल्यानंतर माझं आकलन मला असं वाटतं की ते वेगळं वाटतंय. तर पुन्हा आपण जेव्हा त्याची पुनरावृत्ती करतो, त्याचा अनुभव आणि त्याचं आकलन, त्याचा अन्वयार्थ वेगवेगळा लागत जातो. तसा अन्वयार्थ, त्याचं आकलन मला आजच्या या शिबिरात आणि त्याचा आनंद आणि समाधान दोन्ही मला लाभलं. त्याबद्दल मी खरं तर प्रशिक्षकांचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे असे प्रशिक्षक लाभले. कारण तसे गुरुवर्य लाभले हे देखील आपलं एक प्रकारचं भाग्य तर आपण मानत नाही, पण ते असे प्रशिक्षक लाभले त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभेचे धन्यवाद देतो या ठिकाणी. त्यानंतर अधिक विस्तृत न बोलता संघटनेवरती खरं तर या अगोदर मी देखील थोडंफार बोललेलं आहे. 1 तास सव्वा तास मला वाटतं गुरुजींनी व्हिडिओ केला होता. संघटनेवरती आपण बोललेलो आहे, त्याबद्दल आपण चर्चाही केली आहे. बुद्धांनी ते 7 जे नियम सांगितले आहेत वज्जींना, संघटन कसं असलं पाहिजे. वज्जींना जेव्हा आक्रमण होतं, ते आक्रमण करण्यापूर्वी जे प्रश्नोत्तरे झालेली आनंदाला त्यांनी सांगितले की वज्जी कसे राहतात, ते एक संघ राहतात का, एकत्र मीटिंग घेतात का, ते सगळे नियम आपल्याला 7 नियम माहिती आहेत. तर ते संघटनेचे नियम आपल्याला ज्ञान असले पाहिजेत. किंवा ग्रामगीतेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हत्तीसही अवरी गवती दोर. हत्ती किती बळकट असतो, पण हत्तीच्या गळ्यात काय असतं की गवताची दोर असते. हत्ती गवताची दोर त्याची संघटना असते की हत्तीला आवरण्याचं काम ती गवती दोर करते. किंवा सर्पास ही जर्जर करती मुंग्या. सर्प किती विषारी असतो, पण त्या सर्पाला संघटित होऊन मुंग्या काय जर्जर करतात. किंवा संघटनी शिकारी कुत्रे व्याघ्रासही फाडती. म्हणजे शिकारीचे कुत्रे तुम्ही बघितले असेल, आदिवासी लोक असतात किंवा खूप सारे लोक शिकारी कुत्रे 10-20 असतात, ते सिंहाची वाघाची देखील शिकार करतात, कारण ती संघटना असते. ग्रामगीतेमध्ये तुकारामांनी हे सांगितलेलं आहे की हे संघटनेचं महत्व आहे. ते मुंग्या सापाला जर्जर करतात किंवा गवताची दोर हत्तीला देखील बांधून ठेवते किंवा व्याघ्र शिकारी कुत्रीचे व्याघ्राला फाडतात. हे संघटनेचं महत्व आहे. किंवा बाबासाहेबांनी देखील संघटनेचं महत्व, आपल्याला सगळ्यात मोठा नेता किंवा सगळ्यात मोठं तत्वज्ञान आपलं हे बाबासाहेबांचं तत्वज्ञान आपल्यासाठी, बुद्धांचं तत्वज्ञान आहे. बाबासाहेबांनी सांगितलंच 1924ला पहिली त्यांची ऑर्गनायझेशन. मी जास्त बोलत असेल थांबा. त्यांनी सांगितलंच आहे, शिका, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. पहिली संघटना, पहिलं वृद्धवाक्य बाबासाहेबांचं काय, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. शिकवा, चेतवा, किंवा आपण त्याचा दुसरा अर्थ काढला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी त्याला म्हणतो शिकवा, असं एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. शिकवा, चेतवा आणि मग संघटित व्हा, संघर्ष करा. हा सगळा बाबासाहेबांनी सांगितलेला आहे किंवा बुद्धांनी संघटनेचं महत्व सांगितलेलं आहे. ते आपण जेव्हा आजच्या युगात असं विचार करतो, आजच्या युगात संघटनेचं महत्व काय, मी रात्री बसून हाच विचार करत होतो. मी मग माझ्या क्लासेस बसलो होतो, काय संघटनेचं आज काय महत्व आहे. मी कधीही संघटना किंवा बोलताना असा नेहमी विचार करतो की वर्तमानात त्याचं काय महत्व आहे का. आजच्या डेटमध्ये मोबाईलचं युग आहे, गुगल पेचं युग आहे, युट्यूबचं युग आहे, व्हॉट्सअपचं युग आहे, IT चं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. आजच्या युगात संघटनेचं महत्व आहे का. 2500 वर्षापूर्वी खूप मोठा काळ झाला. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं त्या तत्वज्ञानाचं ते कालातीत आहे का. बुद्धांनी सांगितलंय की तुम्ही ते तुमच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पडताळून पहा. मग त्या पडताळून आपण पाहिलं पाहिजे संघटनेची आज गरज आहे का. मग मी असं विचार करत असतो, जेव्हा संघटनाची गरज आहे का, मग माझ्या डोक्यात कल्पना आली. मला असं वाटतं, मी जेव्हा म्हणतो ती मी कुठेतरी वाचलेलं माझी स्वतःची कल्पना असते, ती बरोबरच असेल असं माझं मत नाही. मग माझी कल्पना काय, मी विचार केला की बाबा बाबासाहेब म्हणतात 1200 वर्ष बौद्ध राजांचं साम्राज्य होतं किंवा 800 वर्ष इस्लामी राजांचं साम्राज्य होतं किंवा ब्रिटिशांनी 300 वर्ष साम्राज्य केलं. एक गोष्ट कॉमन होती, मी असं म्हणतो, भारतामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये क्लासिकल फॉर्ममध्ये वर्णवाद किंवा जातीवाद क्लासिकल फॉर्ममध्ये कधीच नव्हता. व्यवस्थित आपण जर ऑब्झर्व केला तर कधी राजा झालेले आहेत. सम्राट अशोक राजा होते, सातवर होते, गुजरातकडे इतर राजे, काश्मीरकडे आपल्या धम्मसंगीती झालेल्या आहेत. हे आपल्या धम्मसंगीती झालेले आहेत. म्हणजे राज्य आपलं होतं कधीतरी ना, कधीतरी बहुजन राज्य होते किमान. आपण आता 1 तारखेला आपण जातो, बाबासाहेब 1 तारखेला तिकडे गेले होते. महाडचा जो सत्याग्रह झालाय 24चा, 27ला पाण्यासाठी झाला मला वाटतं, 20 मार्च 27ला, 24चा जो झालेला आहे तो 24च्या महाडच्या सत्याग्रहाच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर 1 तारखेला तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यानंतर ते सांगतात की तुम्ही कोणाची पुत्र आहात, तुम्ही वीरांची सुपुत्र आहात, जा बघा त्या स्तंभावरती तुमच्या महापुरुषांची नावं कोरून ठेवली आहेत. बाबासाहेब तुम्हाला संघटित करू इच्छितात ना. ती घोषणा जी बाबासाहेबांनी 1 तारखेला केली, त्या 1 तारखेच्या घोषणेतच
BC गायकवाडांचे नाव लिहिलेलं आहे की मी त्या संघटनेत उतरणार आहे म्हणून. आपलं मी त्या आधी थोडंफार की BC गायकवाड कसे प्रेरित झाले त्या भाषणापासून गायकवाड आले ना, नाशिकमध्ये गायकवाड सगळ्यांना गट झाले, तर त्यामध्ये आपण जात नाही. तर त्या भाषणापासून प्रेरित होऊन बाबासाहेबांच्या त्या भाषणापासून प्रेरित होऊन त्याने नाव दिलं की मी महाराष्ट्र सत्याग्रहात वगैरे येईल, आणि हे संघटन बाबासाहेबांनी असं तयार केले. पण मी तो काळ बघत होतो की 800 वर्ष 1200 वर्ष 300 वर्ष हा सगळा जरी काळ आपण डोळ्याकडून जर काढला पेशव्यांचा काळ, तरी मला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे एक जो वर्ग आहे, एक ठराविक वर्ग आहे, मी त्याचं नाव घेतलं, तो वर्ग आहे तो सतत सत्तेत राहिलेला आहे. मग संघटनेचं आजचं महत्व मला असं वाटतं की सत्ता म्हणजे राजकीय सत्ता म्हणत नाही फक्त. बाबासाहेब म्हणतात की जाऊ आपले दीवार पे लिख दो शासनकर्ती जमात बनणं आहे. शासनकर्ती जमात म्हणजे काय फक्त राजकारणात या असं बाबासाहेबांना म्हणायचं का? फक्त राजकीय. ठीक आहे, धन्यवाद. थांबायचं तुम्हाला सांगा. तर बाबासाहेब म्हणतात कधी म्हणतात 56ला म्हणतात. 56ला कुठे म्हणतात? दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या मैदानावरती बाबासाहेब म्हणतात की आपल्या त्यावेळेला दिवार पण नव्हते आपल्याकडे. पुढे कसली घरं असतील, कणसाची वगैरे अशी कुडाची पत्र्याची घरं असतील. त्यावेळेला म्हणतात जाऊ आपली दीवार पे लिख दो किंवा हमें इस देश की शासनकर्ती जमात बनली आहे. शासनकर्ती जमात बनली आहे म्हणजे फक्त राजकीय म्हणत नाही ते. बाबासाहेब ॲनिमेशन ऑफ कास्टच्या प्रस्तावनेतच म्हणतात राजकारण तुम्ही कधी सक्सेस व्हाल तेव्हा तुम्ही समाजकारण करा. प्रस्तावनाच्या पहिल्याच पेजमध्ये ॲनिमेशन ऑफ कास्टच्या समाजकारण अर्थकारण धम्मकारण किंवा धर्मकारण ह्या सगळ्या विंग्स आहेत ना. त्यानंतर तुम्ही मग जी शासनकर्ती जमात आहे ती बनतात. मग पुन्हा मी ते सांगतो की 800 वर्ष 1200 वर्षामध्ये ही एक जो समाज आहे तो सतत सत्तेत राहिला आहे. पेशवे सत्तेत राहिले म्हणजे कोण सत्तेत राहिले? 1 जानेवारी आपल्याला आठवते. 1 जानेवारी नंतर लगेच तो जरीपटका जो त्यांचा ध्वज आहे तो जरीपटका शनिवार वाड्यावरनं काढून तिथं युनियन जॅक फडकवला जातो. म्हणजे सत्तेची संघ करणं, सत्तेची संघ करणं आणि सत्तेत राहणं ही जी प्रक्रिया आहे ही कोणी ठेवलेली आहे? शिवाजी महाराजांच्या काळात जरी 16व्या शतकात शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण आहे? अष्टप्रधान मंडळामध्ये हे जे सत्तेत राहणं आहे हे सत्तेत राहणं म्हणजे फक्त सत्ता म्हणजे राजकीय सत्ता नाहीये. 800 वर्ष मुस्लिम राज्य जेव्हा चाललेलं आहे त्या मुस्लिम राज्यामध्ये त्याने विद्यापीठं काढलेली आहेत का? नाही काढलेली आहेत. मग त्या वेळेला अकबरासोबत बिरबल काय करतो? हे सत्तेत कोण राहिलेलं आहे याचं आपण हे केलं पाहिजे. किंवा सम्राट अशोक बुद्धांच्या संघामध्ये बाबासाहेब म्हणतात सावरकर नरक कोकले त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की बुद्धांच्या संघामध्ये 60% कोण आहे? बाबासाहेब रेफरन्स दिला ना सावरकर नरक कोकले जेव्हा असं म्हणतात तेव्हा बाबासाहेब त्याचा रेफरन्स दिला. संघामध्ये भगवान बुद्धांच्या संघामध्ये जी 60% जी लोक आहेत ती लोक आहेत. म्हणजे सत्तेची सोबत करणं, संघ करणं. म्हणजे शिवाजी महाराज असू द्या, बिरबल असू द्या, अकबर असू द्या, पेशवे असू द्या, अजून कोणाचा काळ सातवाहन काळ असू द्या, या सगळ्या काळात सत्तेत राहण्यासाठी. आणि म्हणून मग मला असं क्लिक झालं की हा पर्टिक्युलर समाज आहे तो टायरचा पंक्चर काढताना दिसत नाही तुम्हाला, तो वेटर झालेला दिसत नाही तुम्हाला. हा पर्टिक्युलर समाज सत्तेत राहतो आणि सत्तेत राहण्याची किल्ली खरं तर त्यांच्याकडे आहे असं मला वाटतं. मग आपण जर प्रबुद्ध समाज म्हणतो, आपण जर वैचारिक समाज असं म्हणतो स्वतःला म्हणून घेतो, किंवा आपण हा सुशिक्षित समाज असं म्हणून घेतो, तर आपली थिंक टँक याच्यावरती काम करते असं मी समजतो. आणि आपली थिंक टँक आपण याद्वारे संघटनेची गरज मला असं वाटतं, मला असं व्यक्तिगत असं वाटतं संघटनेची गरज माहिती तेव्हा लागते. मग संघटनेचा अजेंडा येतो. अजेंड्यावरती बोलताना मग अजेंड्यावरती काय बोलायचं? तर अजेंड्यावरती आजच्या डेटला या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहे. नरेंद्र मोदी ओबीसी कास्टमध्ये असं मी म्हणत नाही बरं, नरेंद्र मोदी ज्यांच्या भाषणामध्ये म्हणतात ते मी ओबीसी कास्टमध्ये. पण नरेंद्र मोदींनी ही राजकीय भाषण नाही आहे, मी फक्त अजेंड्यावरती बोलतोय. नरेंद्र मोदींनी कधीतरी ओबीसीना रिझर्वेशन देतो आपण त्याच्यावरती जो तुमचं 8 लाखाची लिमिट आहे रिझर्वेशन SC ST ला जसं मिळतं तसं ओबीसीला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. सगळ्या आंबेडकरी चळवळीचं हेच मत आहे. पण मग तसा रिझर्वेशन ओबीसीला मिळतंय का? नाही. उद्या जर नरेंद्र मोदी असे म्हणाले की विदाऊट एनी लिमिट सर्व ओबीसीना रिझर्वेशन मिळेल, तर नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील का? म्हणजे मला असं म्हणतं रामनाथ कोविंद असतील, रामनाथ कोविंद राष्ट्रपती होते, मग रामनाथ कोविंद अजेंड्याच्या विरोधात वागतील का? म्हणजे मला असं म्हणायचं की अजेंडा किती महत्वाचा आहे बघा. अजितदादा पवार आज इकडे XY घटक असतील, मी वर्तमानाची उदाहरणं देतोय, मला राजकारणाशी बोलायचं नाही पण मला वर्तमानाची उदाहरणं द्यावी लागतील कारण की जास्त तुम्हाला करेक्ट होतील. अजितदादा पवार XYZ गटात असतील, मग अजितदादा पवार फुलेशाहू आंबेडकरी विचारांशी आता कनेक्ट जाऊ शकत नाही. म्हणून मी म्हणतो हा अजेंडा जो आहे
तो पूर्वीपासून जो चाललेला आहे तो अजेंडा त्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी तुमचा ठराविक अजेंडा भारत बौद्धमय करणं हा आपला अजेंडा असला पाहिजे किंवा चळवळ चालवणं हा जो आपला अजेंडा असला पाहिजे आणि मग आपण त्या अजेंड्यावर काम करतो. मग जेव्हा आपली छोटीशी शाखा आहे, नालंदा शाखा आहे, तर त्याचा अजेंडा काय? हा भारत बौद्धमय करणं हा खूप मोठा अजेंडा झाला, म्हणून आपली छोटी शाखा आहे, हा आपला अजेंडा काय? मग 24 शिबिरं लावणं किंवा इतर जी गोष्टी आहेत हा आपला अजेंडा आहे, त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. मला वाटतं लोक थांबलं पाहिजे. मी सर्वांचा या ठिकाणी शब्द सुरू आभार मानतो. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ या आजच्या प्रशिक्षण शिबिराला दिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी माझं छोटेखानी विचार त्या ठिकाणी थांबवतो. जय हिंद.